स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, ज्याप्रमाणे 2 टाइम आपल्याला जेवणाची आवश्यकता असते ना, त्याप्रमाणे आपल्याला आपला जो ओरा आहे त्याला क्लीन करण्याची आवश्यकता असते. 2 टाइम नाही, एकच टाइम करायचा, कोणता पण एक वेळ ठरवून, पण क्लीन करणं खूप आवश्यक असते. ते कसं मी समोर समजून सांगतेच तुम्हाला. ठीक आहे. अच्छा, उद्या पहाटे शक्तिपात राहणार आहे. कोण कोण जॉईन होणार आहे मला सांगून द्या. मी होणार आहे. अच्छा, अजून कोण कोण आहे? मला स्क्रीनवर सगळेजण का नाही दिसत आहे माहित नाही. कोण कोण जॉईन होणार आहे? तू करणार आहे का ज्योती? हो ताई, कशासाठी ते सांगा ना, मला कळलं नाही. शक्तिपात असतो, ही जी रेकी आहे ना, ही 100% ऊर्जेची असते. ठीक आहे. रेकी लेवल 1 ला 10% ऊर्जा असतात. रेकी लेवल 2 ला 40% असतात आणि 3 ला 100% ऊर्जा असते. असे ऍक्टिव्ह करून दिल्या जाते. जेव्हा ह्या ऊर्जा ऍक्टिव्ह होतात ना, तेव्हा तुमच्या आयुष्यात रिझल्ट पण छान येते. असं आहे. तुम्ही नकारात्मक असता ती तर रिमूव्ह करतेच ती एनर्जी तुमची ऑलरेडी. पण तुम्ही जेव्हा मॅनिफेस्टेशन करता किंवा तुम्ही कोणतंही कार्य करता किंवा स्वतःला हिलिंग करता, दुसऱ्याला हिलिंग करता, कोणत्याही उद्देशाने, उद्देश तुमचा, तर ते रिझल्ट छान येतात. ते ब्रह्मांडाकडून अटुनमेंट केल्या जाते. मी एक माध्यम आहे, ऍक्च्युली माझी एनर्जी नाही आहे, ती ब्रह्मांडाची आहे. त्या ब्रह्मांडची एनर्जी कडून मी तुम्हाला अटुनमेंट करून देते. मॅम बाहेर आहे म्हणून मी कॅमेरा, ओके ओके, चालते चालते, जॉईन झालंय ना. ठीक आहे. त्यासाठी असते. तर आता जर समोरचं प्रॅक्टिकल करायचंय तर 10% एनर्जी ठीक आहे, करून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल तर की मध्ये एनर्जी आहे की नाही आहे बाबा, तुम्हाला तर अनुभव येईल ना. जेव्हा मग आपण प्रॅक्टिकल करतो, आपले विश वगैरे त्याच्यामध्ये टाकतो ना, अफर्मेशन मध्ये, तर तुम्हाला रिझल्ट येतो. समोर क्लास कोणी केला नाही केला तरी, एवढं जरी प्रॅक्टिस तुम्ही केली तरी ठीक आहे, पण ठीक नाही म्हणता येणार. 100%चा रिझल्ट आणि 10चा रिझल्ट हे तुम्हाला बी माहिती आहे कसा असेल. ठीक आहे. जो जो ठीक आहे करायला ना. तयार आहे ना, तो मला थोडा मेसेज करा पर्सनल. बरं. ठीक आहे, मी मेसेज टाकतेच तसा. ठीक आहे. आणि एनर्जी एक्सचेंज म्हणून मी 151 रुपये घेते. ठीक आहे. हो मॅडम. हो व्हिडिओ, मॅडम. काही लोक व्हिडिओ ऑफ आहे बघा. हा एनर्जीचा क्लास आहे. सगळा वेळ काढून तुम्ही जॉईन होता आणि व्हिडिओच ऑफ ठेवता, तर त्याचं महत्व तुमच्या आयुष्यात काय येईल, याचं काय बेनिफिट होईल तुम्हाला क्लासचा. चला ठीक आहे. आपण 7 चक्र बघा. सॉरी, आपण हे बघू पहिले, ओरा बघू. देवाच्या फोटोच्या मागे जे वलय बघितलं काय, कसं वलय असते फोटोच्या मागे असताना, जे फोटोमध्ये काहीतरी एक लाईट प्रकाशासारखं. अनम्यूट करा कोणीतरी, बोला माझ्यासोबत. असतो. आहे ना, फोटोच्या मागे एक वलय असते ना, त्यालाच ओरा हो. म्हणते. त्यालाच ओरा म्हणते. त्याला आभामंडल पण म्हणतं. त्याला वलय सुद्धा म्हणते किंवा औरा सुद्धा म्हणते. ठीक आहे. तसंच आपला सुद्धा असतो. हा 7 लेअर मध्ये असतो हा ओरा. आणि सगळ्याच्या ओराचा कलर मॅडम वेगवेगळा मी असतो. जॉईन झाले का? काय? मॅडम मी जॉईन झाले का? कोण? हो, जॉईन जॉईन झाले का झालाय. मी? हो, कोण? जो स्वाती मॅडम आहे का? हो चालेल. हो. हो हो, झालाय. व्हिडिओ पण दिसत आहे. थोडा नेटवर्क इश्यू वाढून राहिला तुमच्याकडे, व्हिडिओ पूर्ण नाही दिसत आहे. ओके, झाल्या. ठीक आहे. बरं स्थिर बरं. बसा जरा, ठीक. मन स्थिर राहील तर काहीतरी शिकाल तर ते डोक्यामध्ये जाईल. मेडिटेशन करायला लागते. मेडिटेशन केलं की रिझल्ट खूप छान येते आयुष्यामध्ये. मग तुम्ही अशाच इकडे तिकडे होत राहाल तर रिझल्ट येणार नाही ना. हो. ठीक आहे. औरा जर कमजोर असेल तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या औरामधून एंट्री करते आणि तुमच्या 7 चक्रामध्ये जाते. जेव्हा ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या 7 चक्रामध्ये गेली, तर मग तुमच्या आयुष्यात जे तणाव, डिप्रेशन, चिंता, आरोग्याची प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम आपल्याला आयुष्यामध्ये सहजतेने येतात, औरा कमजोर असला की. आणि बघा, एखादा व्यक्ती बघा, त्याला बघताच कसं वाटते, खूप असं पॉझिटिव्ह दिसायला वाटतो ना. आणि एखाद्या व्यक्तीला जर बघितलं तर बघा, त्याला हा कसा दिसून आला, निगेटिव्ह आहे असं वाटते ना, सहजतेने म्हणतो आपण. तर त्याचा तो औरा बोलतो ऍक्च्युअली. त्या व्यक्तीचा औरा कसा आहे, आणि हा औरा फक्त आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. आपले विचार, बोलणं, वागणं, याच्यावर असतो हा औराची एनर्जी.
मग आपण म्हणतो कधी कधी बघा खूप काम करतो, खूप मेहनत करतो, तरी पण मला सक्सेस मिळत नाही. आपण म्हणतो ना, कोणी कोणी बघा आपल्याच आजूबाजूला असणारे, मी खूप काम करत आहे, किती मेहनत करत आहे, पण मला याच्यात बाबा सक्सेसच मिळत नाही माझ्या कामात. कारण त्याचे 7 चक्र ओरा पूर्णपणे ब्लॉकेज झालेले असतात. त्यामुळे सफलता मिळणं अशक्यच असते. ठीक आहे, त्याला क्लीन कसं करायचं हे समोर आपण बघणारच आहे. एका ठिकाणी बसून जा, थोडं मन स्थिर करून. आजचा क्लास खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा क्लास समजला ना, तर उद्या परवा 3 दिवस ठीक आहे, ठीक दोन. आहे. ठीक आहे. हो. बघा, पण खूप लोक एकत्र आलो ना लग्नाच्या, फॉर एक्झाम्पल जसं लग्न वगैरे असतात, किती लोक एकत्र येतो ना आपण, तर एकमेकाचा ओरा एकमेकाला टच कसा होतो, स्पर्श कसा होतो, मी ते पण सांगते आता. जसं बघा, प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये. जेव्हा आपला एकमेकाचा ओरा, आज एनर्जी थोडी डाऊन आहे समजून घ्या. मी लग्नावरून आली आणि डीजेच्या आवाजाने डोकं इतकं भणभण झालाय की मला स्वतःचाच आवाज कळून नाही राहिला. ठीक आहे, आजच्या दिवस सॉरी, काही चुकलं तर माफ कर जा. तर ना लग्नामध्ये जातो आपण, तयारी करून जातो कधी कधी, आणि तिकडनं आलं की बघा आपल्याला खूप कसं तरी फील होतं. कारण ती कोणत्यातरी व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा ते आपल्या ओराला टच झालेली असते. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे ओरा एकमेकाचा एकमेकाला कसं टच टच होतो. आपण बसमध्ये जातो आणि बसमध्ये गेल्यानंतर काय होतं, आपल्या बाजूबाजूने बसलेला व्यक्ती आपल्याला माहिती आहे का नकारात्मक आहे की पॉझिटिव्ह आहे माहित नाही ना, पण त्याची पण ओरा एनर्जी कनेक्ट होते. ठीक आहे, मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्याची पॉवर आहे. तर मग त्यासाठी काय करायचं, असं कधी बी वाटलं ना, तर नमक घ्यायचं, पाण्यामध्ये टाकायचं, एक अफर्मेशन सांगून देईन मी तुम्हाला नंतर, आणि आंघोळ करून घ्यायची. ठीक आहे, आणि त्यानंतर ठीक बी आहे. बघा घरी कोणी अचानक येऊन बसते, आपण बसून राहतो त्याच रूम मध्ये, आणि घरी अचानक जर कोणी आलं तर ते त्याच्या येण्याने माहिती का लगेच त्याच्यात जाण्याने आपल्याला त्या घरामध्ये वेगळं विचित्र वाटते. करमत नाही कधी कधी. तो व्यक्ती आत्ताच चांगलं वाटत होतं, आता हात चाला कसं तरी वाटून राहिलं, आपण सहज सहज म्हणतो ना, तर ती त्या व्यक्तीची ओराची एनर्जी तो तिथे सोडून गेलेला असतो ऍक्च्युली. म्हणजे ते ओर नकारात्मक ऊर्जा असेल, आणि नकारात्मक ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारची असते, आपल्याला माहित नसते त्या व्यक्तीमध्ये कोणते. कोणाला सायकिक अटॅक असतो, सायकिक अटॅक मीन्स ते नाही का बाहेरचं भूत प्रेत म्हणतं ना, त्याला सायकिक अटॅक म्हणतं. कोणाला विचारांनी कुणी नकारात्मक असते, कोणाच्या आरोग्याच्या प्रॉब्लेमची खूप नकारात्मक एनर्जी असते. नकारात्मक एनर्जी वेगवेगळी असते. ठीक आहे, तर ती आपल्याला माहित राहत नाही. आणि मग तसं जर वाटलं ना, घरामध्ये पण वाटलं ना, तर नमक टाकायचं पाण्यामध्ये आणि सगळं पोचा लावून घ्यायचा. ठीक आहे, हो मॅडम. ओरा प्रॅक्टिकल बघू. तुमच्याकडे एक बुक आहे ना, हो. हो आहे. बुक मीन्स कॉपी. हा, त्या कॉपीला ब्लू पेनाने असा एक डॉट काढा मध्ये, असा प्लेन वाला पाहिजे, पण मला प्लेन वाला घ्या. कारण तिथे लाइनिंग असेल तर तुम्हाला त्याचा ओरा कळणार नाही. बरं नसेल ना, मी थांबा एक मिनिट, जर प्लेन नसेल ना, ब्ल्यू पेन कोणता इधर पण से पेन, कोणता ब्लॅक घ्या, पण ना. ब्लू घ्या. ब्लॅक अच्छा. घ्या, ब्लॅक असेल तर ब्ल्यू असेल तर ब्ल्यू घ्या. आणि सगळेजण व्हिडिओ ऑन करा प्लीज. एनर्जीचा क्लास आहे, जोपर्यंत माझ्यासोबत कनेक्ट होणार नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. म्हणून सगळेजण हो. शक्यतो ऑन करा. बघा, हा पेन दिसतो, हो. असा असा हा. ब्लँक पेज घ्या. नसेल ना, तर ही कॉपी हा. असते ना, ह्या कॉपीचं जसं हे लास्ट वाला पेज बघा, खूप सारे याचं असं प्लेन येते, असं पेज प्लेन येते, ते हो. बघा लास्ट मध्ये असेल तर. एकच फक्त छोटसच प्रॅक्टिकल आहे. झालं का, अच्छा. असा एक डॉट काढायचा आहे, दिसतो. हा बघा मी डॉट काढला, असा गोल पुष्टॉप सारखा थोडा मोठा काढा. हे बघा, असा काढायचा आहे. बस झालं, फक्त एक असा. टिंब सारखा काढायचा मॅडम. हा, हा बस बस तसंच पुष्टॉप काढायचंय. काढला. फुल स्टॉप. हा. हा, चला. ठीक आहे मॅडम. आता कंटिन्यू त्याच्याकडे बघा, त्याच्या आजूबाजूने जे दिसेल ना तुम्हाला, ते त्या पॉइंटचा ओरा आहे. ओरा वस्तूचा पण असतो, प्राण्यांचा पण असतो, व्यक्तीचा पण असतो. हा पेनाला सुद्धा ओरा आहे. ठीक आहे, पण कॉन्सन्ट्रेशन करायला थोडा वेळ जाईल तुम्हाला, तर पण मी सांगते तुम्ही घरी प्रॅक्टिकल करू शकता. आता बघा त्याच्याकडे 2 मिनिट जरा.
त्याच्या आजूबाजूने एक वलय दिसेल असं व्हाईट कलरचं. ज्याचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह असेल त्याला लवकर दिसेल. अस्माताई याही वाटते त्याच्यामध्ये. दिसलं मला. काय दिसतं मॅडम? असं आजूबाजूने व्हाईट कलरचं दिसेल बघा, असं म्हणजे पूर्ण प्रकाशासारखं दिसेल आजूबाजूने. त्या पॉइंटचा औरा आहे तो. हो हो दिसतं मॅडम. दिसतं ना, त्या पॉइंटचा औरा आहे. आता हा झाला वस्तूचा औराच, ठीक आहे. बघा स्क्रीन शेअर केली मी, थोडं बघा. हा त्याच्या आजूबाजूने असं खूप लाइटिंग दिसतं ना मॅडम. तेच तेच व्हाईट व्हाईट. तोच तोच औरा आहे. आता पेनाकडे बघा, तुमच्या हाती असलेल्या त्या पेनाकडे बघा आता हा कंटिन्यू. हा. पेनाचं पण दिसेल. हो हो दिसतं मॅडम. कळलं बघा. हा बघा, हे 7 लेअर मध्ये औरा असतं. हा मी समोरच्या याच्यामध्ये सांगते समजून तुम्हाला. याच्यामध्ये थोडं हा बघा, दिसलं. हा आहे व्यक्ती, आणि व्यक्तीचे प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा औरा असतो. हम्म. ठीक आहे, सगळ्या व्यक्तीच्या औराचा कलर वेगवेगळा असतो. आणि हे बघा, हा थंब आहे ना, हा थंबचा किर्ले फोटोग्राफीनी एक औरा काढला. फक्त थंबचा, बॉडीचा पण निघतो, पूर्ण बॉडीचा पण निघते. मी सांगते, माझा पण आहे, मी दाखवते तुम्हाला वाटल्यास. हा थंबचा औरा काढला तेव्हा असा कलर आलाय. हा दिसला सराउंडिंग मध्ये जो दिसून राहिला कलर, हा औरा झाला थंबचा. आजूबाजून हे कलर झाले त्याचे. आणि ही जी ब्लॅक वाला दिसत आहे ना, ही ब्लॅक म्हणजे इथे लागलं असेल त्या व्यक्तीला, किंवा चिरा पडले असेल, काही पण झालं असेल, पेन, म्हणून ते ब्लॅक कलरची एनर्जी आली आहे असं दिसतं आपलं. म्हणजे आपल्याला जर काही झालं, काही प्रॉब्लेम झाली, तर अशी नकारात्मक ऊर्जा याप्रमाणे राहते आपल्या शरीरामध्ये पडून. तुम्हाला बघा, एवढे हॉस्पिटलमध्ये जाता, कधी कधी तुम्ही काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही म्हणता मी एवढे डॉक्टर जवळ गेली, मी एवढं ट्रीटमेंट केलं, पण मला आराम नाही लागत आहे. कारण बघा, ही जी एनर्जी आहे ना, आपलं शरीरच एनर्जीने बनलेलं आहे. आपला प्रत्येक विचार एक एनर्जी घडवत असते. आणि ही एनर्जी तुम्ही जेव्हा एक्सरे काढताना त्यामध्ये दिसत नाही ही एनर्जी. याला तुम्ही एकतर रेकीच्या माध्यमातून किंवा मेडिटेशनच्या माध्यमातूनच तुम्ही त्याला ओके करू शकता. हम्म. हम्म. बरोबर. असते नंतर दाखवी. एवढे सारे पीडीएफ आहे ना, थोडं कन्फ्युज होते. वहीवर लिहायचं का काही? नाही, मी सांगते, मी एक पीडीएफ दाखवते तुम्हाला. त्याला शोधते त्या पीडीएफला.
काय झालं माहित नाही. पीडीएफ पण नाही दिसून राहिला. रेकी सिंबल मिक्स. बघ हे दिसत आहे ना, याच्यामध्ये दाखवते. सध्या ते दिसून नाही राहिलं. औराचा फोटो नाही पाठवला, मी पाठवते लगेच. चिकू ये जेवण कर. चिकू चिकू. ताई म्यूट करून द्या थोडं. हा बघा. 7 लेअर मध्ये हा औरा असतो आपला, दिसत आहे ना. हम्म. आणि पिवळा सगळ्या लाल. हा आणि लेअरचा हो. कलर, सगळ्या लेअरचा कलर वेगवेगळा असतो. ठीक आहे. हम्म. आता बघा 7 चक्राच्या काल जागा बघितले का तुम्ही? हे बघा, हे 7 चक्र आणि हे त्यांच्या जागा मी प्रॅक्टिकली सांगतेच तुम्हाला कशा आहेत त्या. औरा समजून घ्या. ही जागा झाली याची. आता बघा औरा, हा औरा जर तुमचा, फॉर एक्झाम्पल देते मी, हे थर्ड आय चक्र आहे. ह्या थर्ड आय चक्र जर तुमचं इनबॅलेन्स असेल किंवा ब्लॉक झालं असेल, तर तुमचा औरा जर ब्लॉक असेल, तुमचा औरा ह्या साईडनी ब्लॉक असेल, या साईडनी ब्लॉक असेल, तर ही एनर्जी पूर्ण नकारात्मक एनर्जी तुमच्या या थर्ड आय चक्रामध्ये येते. आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम होतात ना, जे काही ओव्हर थिंकिंग आहे, जे डोळ्याचे प्रॉब्लेम आहे, नाकाचे प्रॉब्लेम आहे, मतलब जे एनिवन त्या भागामध्ये जे बी प्रॉब्लेम येत असेल ना, ते या चक्राच्या इनबॅलन्समुळे होते. मग इनबॅलन्स कसं झालं? कारण तुमचा औरा त्या ठिकाणी डॅमेज झालेला असतो. ठीक आहे. जसं पोटाचे आजार, मणिपूर चक्र इथे असते पोट. ठीक आहे. नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र असते. आता बघा, हा जर औरा इथून डॅमेज झालेला असेल, तर ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या त्या चक्रापर्यंत पोहोचते आणि तिथे ते प्रॉब्लेम येत असतात. ठीक आहे. तसंच पूर्ण चक्राचं आहे. आणि पूर्ण टोटलच औरा असेल नकार डॅमेज, तर तुमचे 7ही चक्र इनबॅलन्स होते. आणि मग त्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीच्या खूप स्ट्रगल असतो, खूप. म्हणजे तो काही पण काम करेल ना, तरी त्याला सफलता मिळणार नाही. सगळेच ऑल रिझन. पैसा हो येणार नाही, हो. नातेसंबंध बिघडेल. ठीक आहे. म्हणजे मी आता बघा 7 चक्र, आता याची मी जागा समजून सांगते 7 चक्राची. बघा, सगळ्यात पहिले हे ते मूलाधार चक्र येते. ठीक आहे. चक्राची सुरुवात जेव्हा आपण चक्र चार्जिंग करतो, तेव्हा चक्रा खालून वरपर्यंत चार्ज करत नेत असतो. आणि जेव्हा चक्रामध्ये नकारात्मक ऊर्जा काढली जाते, तेव्हा वरून हे तुम्हाला सेकंड लेवल आणि मास्टर लेवलमध्ये अजून चांगल्याने शिकायला मिळेल चक्राविषयी. ठीक आहे. तर नकारात्मक ऊर्जा वरच्या चक्रापासून खालच्या चक्रापर्यंत काढली जाते. जे एक मेडिटेशन येतं ना, त्या मेडिटेशनमध्ये असे हात करून एक अफर्मेशन दिलं जाते की जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ते पूर्ण माझ्या हातांमध्ये आले. म्हणजे जी नकारात्मक ऊर्जा आहे 7 चक्रामधली, ती या प्रकारे खाली 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 अशी काढली जाते.
ठीक आहे. आणि जेव्हाही 7 चक्राचं मेडिटेशन कराल ना तुम्ही, तेव्हा खालच्या चक्रापासून तर वर चार्ज करत नाही यायचं. मेडिटेशन प्रत्येक चक्रावर 3 मिनिटं हात ठेवायचा आहे हा रेकीला कॉल करून. आता एनर्जी एवढे सेन्सेशन जाणवणार नाही. जेव्हा शक्तिपात होईल ना तेव्हा सेन्सेशन जाणवेल हाताला. जेव्हा रेकी अमृत जरी म्हटलं ना तरी असे सगळ्यांचं सेन्सेशन वेगळं असते. मी सांगेल तेव्हा सेन्सेशन जाणवतं. आणि हा हात त्या त्या चक्रावर 3-3 मिनिटं ठेवायचं. त्याचं उच्चारण होते, त्या उच्चारणानुसार 3-3 मिनिटं ठेवायचं. आता जागा समजून घ्या. महत्वाचं, खूप महत्वाचं जागा आहे. जागा कळल्या नाही तर चक्राचं काहीही कळणार नाही. मूलाधार चक्र हे पुरुषाच्या रीढच्या हड्डीच्या सगळ्यात खालच्या भागामध्ये, जसं ते माकड हाड म्हणतो ना आपण, तिथे असतं मूलाधार चक्र. हे चक्र याचं इम्पॉर्टंट मी नंतर डिटेलमध्ये शिकून देते, फक्त जागा समजून सांगते. आणि स्त्रीच्या बीजकोश, ठीक आहे, जेनेटिक ऑर्गन जवळ असते आपल्या फिमेलच्या. ठीक आहे. कलर लाल आहे. मूलाधार चक्र म्हणते याला. चक्र. हा, मी समजून सांगते, मग तुम्ही प्रश्न विचारा. ठीक आहे. हो. मूलाधार चक्र. त्यानंतर येतं स्वादिष्टान चक्र. 3 बोटं खाली नाभीच्या 3 बोटं खाली. आत लावून बघा प्रॅक्टिकली, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहील. 3 बोटं खाली नाभीच्या स्वादिष्टान चक्र असते. याचा थोडा ऑरेंज केशरी कलर मध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर मणिपूर चक्र. 3 बोटं नाभीच्या वर. मणिपूर वरती. चक्र. 3 बोटं नाभीपूर चक्र, मणिपूर चक्र. त्यानंतर अनाहत चक्र छातीच्या मधोमध इथे असते. अनाहत चक्र प्रेमाचं. त्यानंतर विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र याला म्हणतात. थ्रोट चक्र हे बोलण्यासाठी. त्यानंतर आज्ञाचक्र इथे सेंटर ऑफ फोरहेडचे थोडं वर येते. ॲब्रोचे थोडं वर येते. ठीक आहे. कोणाला इथं पण जाणवते सेन्सेशन, कोणाला इथे जाणवते. आणि सहस्त्रार चक्र डोक्याच्या वर असते. आध्यात्मिक प्रगती करतं हे चक्र. हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना तेव्हा इंटेन्शन इतके वर्क करतात, म्हणजे तुम्ही जो विचार कराल ना तेच तुम्हाला आयुष्यात भेटणार आहे. म्हणून रेकी विथ इंटेन्शन का म्हटलंय. थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट झालं ना, असं होईल का, असं होईल का, असं होईल का, तिथे एनर्जी ब्लॉक केली तर जे नाही पाहिजे होतं तुमच्या मनात जो डाऊट राहील ना तेच होईल. ठीक आहे. म्हणून जे पाहिजे. मणिपूर चक्र झाल्यानंतर काय आहे? मणिपूर झाल्यानंतर मी हे पाठवलंय तुम्हाला, तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या. आणि मी याच्या समोर शिकवते तुम्हाला. तुम्ही शिकल्यानंतर लगेच लक्षात येईल. मग अनाहत विचार. चक्र ना. हो. मुलं चक्राचं हे नाही लक्षात आलं. काय लक्षात नाही आलं? काय असतं ते मूलाधार चक्र? जागा फक्त इथे जागा पाहायची आहे. याचं डिटेलमध्ये मी दुसरीकडे समजून सांगते तुम्हाला. जागा कळली का? हा. हो हो. अनाहत. बघा. आता चक्र आणि त्याचे कार्य समजून सांगते. मग कोणाचा आवाज येतोय? थोडा म्यूट करा प्लीज. म्यूट करा. म्यूट करा. कोणाचा आवाज आहे? हे पीडीएफ सेंड करायला ना तुम्हाला मी. या पीडीएफ मध्ये चक्राविषयी दिलंय. तुम्ही एंडिंग मध्ये डिटेलमध्ये पुन्हा एकदा वाचून घ्यायचा. मी आता समजून सांगतेच. बरं, मग तुम्ही पाठवणार आहे म्हणजे आम्हाला? हो, हे चक्राचं मी पाठवणार आहे ना. बरं, मग लिहायची गरज नाही ना? नाही, सध्या नका लिहू. सध्या काही उद्यापासून लिहायचं खूप आवश्यक आहे. उद्या थोडं अफर्मेशन वगैरे आहे ना, तर ते इम्पॉर्टंट आहे. अफर्मेशन लिहायचे. हॉट चक्र. बघा, दिसत आहे चक्राची जागा आणि त्यांचे कलर पण लक्षात ठेवायचे आहे. कारण जेव्हा मेडिटेशन करतो ना आपण तेव्हा तुम्हाला तुमचे चक्र जर ऍक्टिव्ह झाले ना तर ते कलर पण दिसतात. जीवन के प्रमुख ऊर्जा केंद्र, शरीर के 7 चक्र. चक्र भरपूर आहे पण त्याचे इम्पॉर्टन्स सगळ्यात आपलं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे हे 7 चक्रावर आहे. आणि हे 2 पामचक्र जिथून रेकी प्रवाहित होते. हे 2 चक्र कसे ऍक्टिव्हेट करायचे ते तर मी उद्या सांगणार आहे तुम्हाला. हातावर असतात का ते? हातावर 2 चक्र असते. हे रेकी जेव्हा तुम्ही शक्तिपात झाला ना तर शक्तिपात नंतर याला 4 झील प्रोटेक्ट असं करून 3 महिने लगातार प्रॅक्टिस करून याला ऍक्टिव्ह करायचं आहे. जी एनर्जी 10% जास्त एनर्जी जाणवते, एनर्जी ऍक्टिव्ह होते लवकर. ठीक आहे. शक्तिपात आवश्यकच असते का मॅम? काय? शक्तिपात म्हणजे काय? शक्तिपात म्हणजे काय असतं? आपण क्लास करून घेऊ, मग मी शक्तिपात विषयी डिटेल अजून समजून सांगते नाही समजलं तर. मग हे तुम्हाला कसं व्हिडिओ पाहताना डिस्टर्ब होते मग, है ना. ठीक आहे. हो. मूलाधार चक्र जे दाखवलं रीढ़च्या, पुरुषांच्या रीढ़ की हड्डी, यह पुरुषों की रीढ़ की हड्डी की सबसे नीचे तिकोनी हड्डी, यह महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. आपल्या अंडाशयामध्ये जेनेटिक ऑर्गन जवळ असतं आपलं. ठीक आहे. कलर रेड कलर आणि उच्चारण लम आहे.
यह चक्र शरीर के भौतिक जीवन बघा आपल्या घरी कोणी असतं ना पाणी आणून देतं का रिमोट देतं का आपण बसूनच राहतो आपण बी म्हणतो त्याच्यातलं ठीक आहे माझं काम करायची इच्छा होऊन नाही राहिली माझं मन नाही लागून राहिलं मला झोप येऊन राहिली स्थिरता नसते थोड्या वेळासाठी हे काम थोड्या वेळासाठी ते काम थोड्या वेळाने कोणतंच काम पूर्ण नाही करणं तेव्हा समजून जायचं त्या व्यक्तीचं हे सहज म्हटलं नाही एक ग्लास पाणी आणून देतं का बार बार तर समजून जायचं त्याचं हे चक्र ब्लॉक आहे त्या व्यक्तीचं ठीक आहे आणि ज्याचं ऍक्टिव्ह असतं ना तो खूप ऍक्टिव्हपणाने काम करतं यह कुंडली जागरण योग प्रचुरता का परिचय देता है एखादा व्यक्ती बघा कुंडली जागरण मेडिटेशननी कुंडली जागरण होते जे आध्यात्मिक प्रगती करतात ना त्यांचं कुंडली जागरण होते जर तुम्ही मेडिटेशन करत राहा कंटिन्यू तर कुंडली जागरण होते मग तर लाईफ मध्ये जे पाहिजे ते पण कुंडली जागरण करणं एवढं इझी नाहीये प्रचुरता का परिचय बघा एखादा व्यक्ती जर रूम मध्ये येताच किती प्रसन्न वाटते ना ते एका व्यक्तीने म्हणजे त्याचं हे सुपर ऍक्टिव्ह असते म्हणजे त्याला प्रचुरता मिळते तो मनाने नाही मला प्रेम करा तरी आपण स्वतःवरून त्या व्यक्तीला प्रेम करतो जसं आध्यात्मिक लोक पकडून घ्या एक्झाम्पलसाठी शिवानी दीदी माहितीये का सगळ्यांना बी.के. शिवानी माहितीये का ते युट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकतात त्या ब्रह्मकुमारी काय नाव आहे त्यांचं शिवानी काय शिवानी ब्रह्मकुमारी बी.के. हा शिवानी ब्रह्मकुमारी हा हा त्या हा 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 मॅडम बघितलं ना त्यांना बघताच हो खूप हो सुंदर असं अट्रॅक्शन होते हो हो मॅम खूप शांत वाटतं असं हा हा संबंधित अंग रिनल ग्रंथी मूत्रपिंड मूत्रथैली सुषुम्ना तत्व पृथ्वी रंग बघा जर तुमचे पाय दुखत असेल किंवा हड्डीचा जो बी त्रास असेल ना तुम्हाला तर हे चक्र ब्लॉक झालं असेल तर होते किंवा कोणाला वारंवार बाथरूम लागते ना एकदम सांभाळत नाही त्यामुळे सुद्धा हे चक्र ब्लॉक जर असलं तर ही प्रॉब्लेम होते हा विषय मी तुम्हाला अजून एकदा मी चांगल्याने एक्सप्लेन करेन उद्या आज कारण माझं डोकं इतकं डीजे वाजलं असं वाटून राहिलं आतमध्ये डीजे वाजून राहिला बंद झालंय कळून नाही बरोबर राहिले ठीक आहे याचा कलर लाल आहे पृथ्वी रंग आहे तत्व पृथ्वी आहे बघा जर आपण पहिले मातीवर वगैरे जास्त खेळायचं ना हे चक्र ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह राहायचं आता सगळे सिमेंटचे रस्ते झालेले आहे रोड झालेले आहे डांबरचे त्यामुळे आपण मातीसोबत खूप कनेक्ट कमी आहे जमिनीसोबत खूपच कनेक्शन आपलं कमी आहे त्यामुळे आपलं चक्र सहसा मतलब जास्तीत जास्त लोकांचं ब्लॉक आहे हे चक्र मग काय करायचं त्यासाठी पार्कमध्ये जायचं थोडंसं बिना चप्पलनी फिरायचं आधी आम्हाला याचं महत्व कळत नव्हतं आता आम्ही स्वतः जर गेलं ना तर चप्पल साईडला आणि ते मातीवर खेळायचं आधीची मुलं मातीमध्ये खेळायची तर बघा बिमार पण नाही होत होते ना छोटे मुलं पण आता विदाऊट मातीमध्ये नाही खेळत तरी बिमार होतात बरोबर भौतिक शक्ती सृजन शक्ती प्रतिकूल प्रभाव शारीरिक जडता उदासीन आणि भारीपण मग एखादा व्यक्ती बघ खूप उदास राहतो ना त्याच्या आयुष्यात मग त्याला असं वाटतं की माझं आयुष्य खूपच बेकार आहे माझ्या आयुष्यात काहीच नाही तो स्वतःलाच ऍक्सेप्ट करून घेतो कारण हे चक्र जर ब्लॉक असेल तर अस्थिरोग म्हणजे ते सांगितलं मी हड्डी रोगाचं तुझं हड्डीचे जे त्रास होतात ना कोणाला ते या चक्राच्यामुळे होते हे चक्र जर ब्लॉक असलं तर स्वादिष्टान चक्र नाभि के करीब 3 इंच नीचे जागा सांगितली ना जागा कळली ना कलर ऑरेंज हो किंवा केशरी कलर आहे नाभीच्या 3 उंगली खाली स्वादिष्टान चक्र हे चक्र भावना प्रकट करते हजबंड वाईफच्या रिलेशनसाठी हे चक्र खूपच इम्पॉर्टंट आहे जिथे तुमच्या भावना व्यक्त होतात भावना प्रेमाच्या रिलेशनच्या हे चक्र त्यासाठी इम्पॉर्टंट आहे जर हे चक्र ब्लॉक असलं तर मग आपण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही आतमधल्या आतमध्ये चालू राहतात ते विचार कंटिन्यू आणि ज्यांना बाळ नाही होत ना त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जसं हे चक्र जर ब्लॉक असलं ना तर मातृत्व लवकर प्राप्त होत नाही कुणाला जर आजूबाजूला असेल तर सांगा स्पेशली की करा बाबा या चक्राचं तरी करा कमीत कमी ऍक्टिव्हेशन यह चक्र काम शक्ति का केंद्र यह अहम परिचय है संबंधित अंग ग्रोनल ग्रंथि प्रजनन अंग यह दोनों पाव के ग्रंथ किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र से प्राप्त होता है हा चक्र जर ब्लॉक असला तर प्रजनन सांगितलं तर मातृत्व प्राप्त होत नाही संबंधित अंग दोनों पायांचा ज्यांना त्रास होतो ना नेहमी माझे पाय दुखत आहे म्हणतात हे चक्र ब्लॉक असल्याने होतं किसी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र से द्वारा प्राप्त होता है स्पेशली हस्बंड वाईफ साठी आहे विचार भावनात्मक जल तत्व या चक्राचं तत्व पाणी आहे शरीरामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे हे चक्र ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी ठीक आहे पहिलं चक्र ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी काय करायचंय आपल्याला मातीवर चालायचंय
आणि दुसरं चक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. पाणी प्यायचं. रंग इथे नारंगी दिलाय, पण नारंगी नाहीये, थोडा केशरी आणि थोडा ऑरेंज कलर मध्ये येतो तो. ठीक आहे, तुम्हाला दिसेलच, तुम्ही जेव्हा मेडिटेशन कराल ना तेव्हा स्वतःच कलर दिसतात. प्रतिकूल प्रभाव कफ, खासी, श्वास, मूत्ररोग, तेच ज्यांना सांभाळत नाही बाथरूम तो रोग, आणि ज्यांना कफ होतो ना, ज्यांना खोकला होतो, दमाची बिमारी म्हणतात ना त्याला, ते ह्या चक्र ब्लॉक असल्यामुळेच होतो. युटरसचा आजार वगैरे, हा, युटरस मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हाच आहे का तो हो हो हे? हो हो हो. हा. हा, त्याला हे करायचं ऍक्टिव्ह. आता ते चक्र, स्पेशली एका चक्राचं मेडिटेशन कधीच करायचं नाही. तुम्हाला करायचंय तर 7ही चक्र ऍक्टिव्ह करायचे. जेव्हा 7 चक्र ऍक्टिव्ह राहील तर सगळं लाईफ मध्ये सगळंच पाहिजे ना आपल्याला. पैसा, सुख, समाधान, आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम, सगळंच पाहिजे. असं कोणतीच गोष्ट पाहिजे नाही. आणि हे त्यालाच रिलेटेड आहे 7ही चक्र तुमचे. हो. याचं हे काय लम त्याचं याचं काय आहे? वम असेल. आताच सांगितलं ना, थांबा सांगते. लम याचं वम असेल ताई. या लम वम, लम वम. त्याच्यात बघा ना, तुम्हाला याच्यात पाठवलंय ना, लम वम राम राम रम. लम रम वाम रम आहे का रम? राम 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 राम. रम आहे, रम आहे. हा, हे राम याम प्रोनाउन्सिएशन, आणि हम. हा, हे मंत्र म्हणायची गरज नाही. ते फक्त लक्ष द्यायचं, ते याच्यामध्ये म्युझिक मध्येच येऊन जातं. मणिपूर चक्र, मणिपूर चक्रात 3 बोटं वर, नाभीच्या 3 बोटं वर मणिपूर चक्रात जे काही डायजेशनचे प्रॉब्लेम आहेत, जे काही पोटासंबंधित जे काही विकार आहे, ते सगळं हे चक्र ब्लॉक असल्याने होतं. ठीक आहे. आणि हे चक्र जर ऍक्टिव्ह असलं तर तुम्हाला लाईफमध्ये पैसा, घर, फॉरेन मध्ये जॉब, हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असलं तर ज्या ज्या लोकांना हे मिळतं त्यांचं सुपर ऍक्टिव्ह आहे हे चक्र, समजून जायचं. मणिपुरी चक्र, हा, नाभिकी. हा, आणि तुम्ही तुमच्यासोबत नाभिकी उंच. तुम्ही तुमच्यासोबत सगळ्यांची चक्र ऍक्टिव्ह करू शकता. जर तुम्ही मास्टर लेवल आणि सेकंड लेवल, मास्टर लेवल जर केलं, तुमच्या मुलांचे, हस्बंडचे, कुणाचे पण चक्र ऍक्टिव्ह करू शकता. लेवल 1 मध्ये नहीं करू शकत. नाभि के करीब 3 उंगली ऊपर अवस्थित यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा वितरण होती है. भौतिक ऊर्जा म्हणजे बाहेरच्या जगातली ऊर्जा, जी आपली इच्छा असते ना, कार, बंगला, फॉरेन मध्ये जॉब असावा. आणि स्पेशली बघा, मुलांचा कॉन्फिडन्स जो लो होतो ना, तो याच चक्रामुळे. जर हे चक्र ऍक्टिव्ह असेल तर हाय कॉन्फिडन्स, मुलांचा काय स्पेशली, आपला पण त्याच्यात, आपण बी मोडतो त्याच्यामध्ये, पण स्टुडंट स्पेशली घेतले मी. किंवा एखादा इंटरव्ह्यू द्यायला जात असेल मुलगा, तर बघा त्याच्या अचानक त्याच्या पोटामध्ये गोळा येतो, त्याला तो म्हणतो मला खूप भीती वाटत आहे, खूप भीती वाटत आहे, असं म्हणतो ना तो, तेव्हा हे चक्र असं असं सुकडून जातं. चक्र असं ओपन असते, नंतर असं सुकडून जातं ते चक्र. ठीक आहे. याचं तत्व कोणतं? हा, मी डिटेलमध्ये सांगतच आहे. संबंधित अंग अमाशय, सॉरी इकडे गेली, ग्रोनल ग्रंथी, यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. जो बुद्धिमान व्यक्ती आहे ना, त्याचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे, बुद्धीला रिलेटेड आहे. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं, अंग में स्वतः ही कडापण आ जाता है. सांगितलं आताच, एखाद्या मुलाच्या जर पोटात गोळा येत असेल, मला भीती वाटते एक्झामला जायला, इंटरव्ह्यू द्यायला मला भीती वाटते, तर त्याचं ते चक्र ऑटोमॅटिक सुकडून जातं, म्हणजे ब्लॉक होतं. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था, तत्व, अग्निरंग, पिला, डायजेशनचे जे बी प्रॉब्लेम आहे तुमचे, ते सगळे यानेच होतं. पथरीचं जो हे होतं, बिमारी होते, ते याच चक्रामुळे होते. तत्व अग्नी आहे. जेव्हा आपल्याला बघा, एक्झाम्पल, आपल्याला जेव्हा भूक लागते ना, तेव्हा हे चक्र इतकं ऍक्टिव्ह होतं ना, गरमी तयार करते आपल्या पोटामध्ये जेव्हा भूक लागते आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा गरमी तयार होते ना आपल्या पोटामध्ये, तर आपण काय करतो, जेवण करतो लगेच. जेवण केल्यावर लगेच पाणी पितो. तर काय करायचं, पाणी प्यायचं नाही. ते अग्नी तयार होते ना त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही काय करता, जेवण केलं की ते अग्नीला पाणी पिऊन विझवता, आणि मग ते डायजेशनचे प्रॉब्लेम होते. आणि ज्याचं पण हे ब्लॉक असेल ना, जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह करायला जाल ना चक्र, हे मणिपूर चक्र, तेव्हा पोटामध्ये खूप गरम 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 जाणवेल काही दिवस. मग नॉर्मल होऊन जातं. जेव्हा चार्ज करायला लागतं तेव्हा नॉर्मल होते तेच. रंग पिला आहे. कार्यशक्ती, बुद्धी आहे. प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणी, रक्त संबंधित रोग, बीपी, शुगर सारखे आजार या चक्राचे ब्लॉक झाल्यामुळे होतं. ठीक आहे.
याचं हे काय आहे? याचं ताई बघा मी सांगते तुम्हाला ते याच्यामध्ये चुकलं ते जे पाठवलं आणि ते इडेट झालंय ते खालची जे लम चक्र आहे ना ते मागे झालंय. मूलाधार चक्राचं लम आहे, स्वादिष्टान चक्राचं वम आहे आणि मणिपूर चक्राचं रम आहे. ठीक आहे. लम, वम आणि रम. आणि ही तुम्हाला रम. लिहायची गरज नाही, रेडिओ करायची गरज नाही, ते म्युझिक मध्ये मिळून जातं तुम्हाला. ठीक आहे. नाही, फक्त माहितीसाठी लिहून घे. हो, म्युझिक मध्ये मिळून जाते. हृदय चक्र, हार्ट चक्र, दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. इथं असतं मध्ये. यह चक्र निरच्छल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास. एखाद्याचं जर हे सुपर ऍक्टिव्ह असलं तर बघा एखादा व्यक्ती खूप दानी असतो, तो विचारच करत नाही माझ्या घरी काही राहील की नाही राहील, तो समोरच्याला द्यायचा आहे फक्त, एवढाच उद्देश असतो त्याचा. असतो ना, म्हणजे त्याचं सुपर ऍक्टिव्ह असते. आणि एखादा व्यक्ती देतच नाही, खूप कंजूस असतो, तर त्याचं हे चक्र ब्लॉक असते. सरळ सरळ ह्या दोनच. आता तुम्ही इथून इकडे लोकांना कसं ओळखायचं, या चक्राद्वारे तुम्हाला ओळखायला येईल कोण कसं आहे, कोणामध्ये काय प्रॉब्लेम आहे. काय नाव आहे या आध्यात्मिक चक्राचं? काय म्हटलं? या चक्राचं नाव काय? विसरले मी. हृदय चक्र, हार्ट चक्र पण म्हणतात. अच्छा, हृदय. भाईचारा, अरे. आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, योग, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने के लिए विशेष बल दिया है, कारण जब तक यह चक्र जागृत होकर निरक्षल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेंगे तब तक आध्यात्मिक प्रगती का विकास नहीं होगा. ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे ते का बरं समर्पण करतात कळलं? सगळं सोडून देतात, पूर्ण शरीर, मन, फॅमिली सगळ्यांचं समर्पण करून त्या ईश्वराला समर्पण करतात, ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात ते. तेव्हा त्यांची आध्यात्मिक प्रगती होते. असं नाही आपण फॅमिलीच्या मध्ये राहून बी देऊ शकतो, फक्त थोडं निस्वार्थपणा ठेवायची. संबंधित अंग, थायमस, हृदय, फेफडे, रक्तप्रवाह, लिव्हर, त्वचा, हवा हा जर ब्लॉक असला तर हृदयाचा प्रॉब्लेम, फेफडे, रक्तप्रवाह जो होतो शरीरामध्ये, म्हणतात ना रक्तप्रवाह नाही झाला म्हणून हार्ट अटॅक आला, तर तुमचं चक्र ते ऑलरेडी इतकं ब्लॉक झालेलं असतं, छातीत धडधड होतं, छातीमध्ये दुखतं, पाठीमध्ये दुखतं. लिव्हर तत्व हवा आहे. ठीक आहे, म्हणजे नेचर सोबत जुळून राहायचं, सकाळी फिरायला जायचं, हवा घ्यायची थंडी. कार्य प्रेम आणि प्रेम आणि भावना याचं कार्य आहे. प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंग दिल, प्रेम का हवा. माझ्या जीवनात मला कोणीच प्रेम करत नाही असे म्हणतात खूप लोक, म्हणतात ना. त्यांचं हे चक्र ब्लॉक असते. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला कितीही प्रेम केलं तरी त्याच्या त्या चक्राने त्याला सांगून दिलंय की बाबा तुला कोणीही प्रेम करत नाही. त्यानंतर थ्रोट चक्र बघू. थ्रोट चक्र, हा बोला. यम. रम झालं, आता त्याचं हृदय चक्र, हार्ट चक्र. यम है, यम. यम. हा बघा, विशुद्धी चक्र, एखादा व्यक्ती नॉनस्टॉप बोलत राहतो, तो समोरच्याचं ऐकत पण नाही, फक्त बोलतो. कितीतरी भेटते आपल्या आजूबाजूला, बोलतो ना. मॅडम, हार्ट चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे क्या? हो हो हो, तो हे इंग्लिश मधले नाम आहे थ्रोट चक्र. अच्छा, म्हणजे तुम्ही आणि जर हा ऐकलं तर अनाहत. मग तुम्हाला कन्फ्युज नाही झालं पाहिजे म्हणून सांगत आहे हा, मी. तेच म्हटलं. आणि अनाहत चक्र म्हणजे हृदय हेच आहे, चक्र ना? हार्ट चक्र आहे. अनाहत चक्राला हार्ट चक्र, हृदय चक्र, तेच म्हणतात. खूप सारे तेच नाव खूप आहे मला. चक्रांचे. हो. विशुद्धी चक्र, मग तो व्यक्ती इतका बोलतो की समोरच्याचं ऐकू पण घेत नाही. आहे ना असे लोक. हा, बरोबर मॅडम. हा, तर त्यांचं काय करायचं, सुपर ऍक्टिव्ह आहे समजून जायचंय. त्यांचा दोष नाहीये, त्यांचं चक्र सुपर ऍक्टिव्ह आहे. आणि कोणी कोणी घरामध्ये बघा, आपल्या कितीतरी लोक असतात, एखाद्या व्यक्तीला तुम्ही 10 सेंटेन्स बोला, त्या 10 मध्ये एकच उत्तर देते एका शब्दात, देते ना काही काही लोक. त्यांचं हे चक्र ब्लॉक असतं. किंवा म्हातारे लोक असतात खूप आपल्या घरामध्ये, ते बघा कंटिन्यू त्यांना खोकला येतो, कंटिन्यू खोकलत असतात ते, कारण त्यांनी कितीतरी वर्षापासून त्यांच्या भावना तिथे दडून ठेवलेल्या असते, त्यांनी व्यक्त केलेल्या नसते, त्यामुळे त्यांचं ते चक्र ब्लॉक होतं, त्यामुळे त्यांना खोकला येतो, बार बार दमाची बिमारी होते. ठीक आहे. अच्छा. आणि ब्लॉक असलं तर टॉन्सिलचे आजार इथनच होते. थ्रॉट चक्राचा कॅन्सर तुम्ही ऐकलाय, सगळ्यात जास्त थ्रॉट चक्राचा कॅन्सर होतो लोकांना. मी नाही म्हणत, डॉक्टर म्हणते, सायन्स म्हणतं. कारण तुम्ही जे भावना दडून ठेवता ना, मेरी ही जिंदगी में कितना गम है, ते दडून ठेवताना, त्यामुळे होतं ते ब्लॉक. त्याच्यासाठी बेस्ट आहे लिहाचं आणि जाळाचं. कशाला बिमारी लागू द्यायची, सरळ लिहाचं, जाळाचं, त्यांनी काही नुकसान नाही होऊन राहिलं आपलं.
जो सच है सत्य है अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता अपने मनोभाव को दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग आपल्या मनातले जे भावना विचार आहे आपण बोलूनच समोरच्या पर्यंत पोहोचवतो ना हो. त्याचं कार्य ही विशुद्धी चक्र करतं जो सच है सत्य है उसकी अभिव्यक्ती करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है जेवढं सत्य बोलाल तेवढं हे चक्र ऍक्टिव्ह होतं पण इथे आता जे पाहायला मिळून राहिलं खोट्या लोकांचं जास्त ऍक्टिव्ह आहे आणि त्यांचं चांगलं होऊन राहिलं बरोबर. हा मॅडम, येस मॅडम, बरोबर, सही मॅडम. असं का आहे ना बरं? आता काही हो. नाही सध्या कलियुग चालू आहे ना घोर कलियुग चालू आहे ना काही दिवस पण त्यांचा मॅडम, जे खूप खोटं बोलतात त्या लोकांचं खूप चांगलं होते मॅडम. त्यांची सत्ता नाही चांगलं नाही होत हे गलत व्यवहार आहे हं. त्यांच्या जीवनात असे फेडावं जसे लागतं ते. पहाडाचे पहाड येते ना आपण पाहिले बी जात नाही पण त्यांना कसं ते खोटेपणानं त्यांना एवढं सजून ठेवलेलं आहे त्यांनी आपलं खोटेपणाने की बघ मी असा आहे हं. माझ्याजवळ ट्रक नाहीये पण बरोबर. इथं उभा आहे ट्रक तो दाखवेलच इथं आहे ट्रक ना तुम्हाला तो पाहावी लागेल बरोबर. बस एवढी हं. त्यांच्यामध्ये पॉवर असते वाणी में ओज एवं प्रभाव होता है इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर से आने वाले संदेश गृहीत होते हैं जेव्हा तुम्ही मेडिटेशन वगैरे कराल ना तेव्हा येतो हा रिझल्ट आताच नाही येत संबंधित नाही अंग समजलं नाही. म्हणजे हा. इतकं आपण बघा कधी कधी खूप प्रेमळ बोलतो आपण जे बोलतो ते सत्य होते काही काही हो गोष्टी मॅडम. है ना तर ते तुम्ही जेव्हा खूप हं. मेडिटेशन वगैरे कराल ना ते मेडिटेशन ऍक्टिव्ह होतं ना जेव्हा कुंडली जागरण होते ना तेव्हा ते हं. रिझल्ट येतात बरोबर. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की हे झालं ना संदेश संबंधित अंग थायरॉइड ग्रंथी गला फेफडा रक्तप्रवाह हृदय लिव्हर जे आजार होतात थायरॉइडचे गला फेफडा सांगितलं दमाची बिमारी रक्तप्रवाह हृदय कारण हे चक्र ब्लॉक असलं तर याचं प्रेशर कुठे येईल हार्ट चक्रामध्ये मग हार्ट चक्र ब्लॉक असलं तर ते खाली खाली जातेच पण इथं हार्ट चक्रावर प्रेशर येईल मग त्यामुळे हार्ट अटॅक येईल हा. हं. असं असतं म्हणून सातही चक्र ऍक्टिव्ह करणं खूप महत्वाचं आहे त्याचं लिव्हरचा तत्व प्रॉब्लेम होतो हा ताई समोर सांगत आहे मी हं. प्रतिकूल प्रभाव पित्त कफ यो बाल संबंधित रोग जे पित्त आणि कफ होतो ना बघा कोणाला लहानपणी होतं आणि मोठ्यापणी पण खूप खूप कोणाकोणाला खूप अति होतो हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होतं कलर याचा आसमानी आहे ठीक आहे हे आकाशाला रिलेटेड आहे आणि हम उच्चारण आहे याचं आकाश हा. चक्र. हा आज्ञाचक्र एवढे नाव नाही घेत राहायचे तुमचं होणारच नाही फक्त कॉन्सन्ट्रेशन फक्त चक्रावर करायचं ना कलर व्हिज्युअलाइज करायचं सुरुवातीला 3 महिने हो. आज्ञाचक्र ठीक है सेंटर ऑफ फोरहेड यह चक्र ललाट के दोनों भावों के मध्य जरा ऊपर अवस्थित है यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र आहे बाह्य ज्ञान म्हणजे जर तुम्ही माझ्यासमोर बसले आणि आता तुम्हाला तुम्ही काय बोलणार आहे तो एक थॉट माझ्यापर्यंत पोहोचून जातो ठीक आहे जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह कराल तर तुमच्यासोबत बी ही भावना होईल आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी जे काही मागाल ना ते हे चक्र ऍक्टिव्ह झाल्याने मिळतं ठीक आहे म्हणून याला ऍक्टिव्ह करायचं आणि विचार तोच करायचा जे पाहिजे ते नाही तर मग माझी सासू कधी मरण मरूनच जाईल तुमच्या थ्रॉट चक्राचं अफर्मेशन खरं होऊन जाईल असं नका करू प्लीज त्या असं इम्पॉर्टंट आहे होतं का आपल्यासाठी मॅडम? असं होईल तर हा सांगा बरं मला. नाही नाही. असं होतं का? त्या खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला आशीर्वाद द्यायला इतकं इम्पॉर्टंट आहे ना तर खरं म्हणजे काही नाही दिलं तरी चालते एकही काम नाही केलं तरी चालते पण त्यांच्या हातामध्ये हो. त्यांच्या शब्दामध्ये जी जादू आहे आपल्यासाठी आपल्या हा. मुलांसाठी बरोबर. तेवढ्याच साठी त्यांची सेवा करायची खरंच हा, आशीर्वादासाठी. नक्कीच खूपच आशीर्वाद. कारण ते जे देतात ना इथून देतात हृदयामधून ते भलेही सासूविषयी सुनाविषयी एक शब्द वाईट बोलत पण नातवाविषयी त्या कधीच बोलत नाही त्यांचं बरोबर अति मॅम. प्रेम असते मग एवढाच विचार करायचा खूप प्रेम. की माझ्या मुलाला प्रेम करणारा कोणीतरी आहे बाबा हो. बरोबर. इस चक्र को विकसित और जागृत होने में भविष्य में होने वाली घटना का सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है ठीक आहे सूक्ष्म जसं आता रिलेशन माझं एक्झाम्पल सांगते मी आधीपासून मेडिटेशन मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे माझं चक्र आहे जरा ऍक्टिव्ह तर माझा भाऊची डेथ होणार होती तर त्याच्या पहिलेच मला 8 दिवस पहिले इंटेन्शन येत होतं तर बरोबर. माझी आई पण बिमार होती तर मला थोडं इंटेन्शन तिच्याकडे जात होतं की ही आजारी आहे बाबा आणि हिला होऊ शकतं काहीतरी तर माझ्या घरात कुणाला तरी काहीतरी होणार आहे तो एकच थ्रॉट कंटिन्यू 8 दिवस मी त्याला मनातून खूप कोशिश करत होती बाहेर काढायला तो थ्रॉट पण पुन्हा पुन्हा माझ्या घरात कोणाला काहीतरी होणार आहे प्रत्येक वेळेस रिवाईज होत होता तो थ्रॉट त्यानंतर 8 दिवसांनी मला मेसेज फोन आला की माझा भावाचा ऍक्सिडेंट झाला
बरोबर. म्हणून हम्म. भविष्य में होने वाली घटनाओं का सगळ्यात हे चक्र खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच हो. खूप इम्पॉर्टंट आहे. मी हो. सांगते ना तुम्हाला, तुम्ही जर कंटिन्यू मेडिटेशन केलं ना, तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या मुलांसाठी सुद्धा मी रेकीच्या माध्यमातून तुम्ही जे पाहिजे ना ते मागू शकता. मॅडम मग मी एक सांगू का? हो बोला ना, बोलू का? बोला बोला. मॅडम आधी मी ओमचं असं उच्चारण करत चॅटिंग होते. करत होत्या ना, ओमचं चॅटिंग हो ते हो खूप लोक हो. करतात. हा तर मॅडम मला कसं व्हायचं, आधीच समोरचं मला स्वप्नामध्येच दिसायचं. हो हो हो, असं इंटेन्शन येतं. हा तर आणि ते घडायचं मॅडम. मग काही दिवसांनी असं झालं की मला स्वप्न पण नाही आणि काहीच पण नाही येत आहे मॅडम मला आता. ब्लॉक झालं, काही ब्लॉक होतच. झालं. अति विचार येते का, ब्लॉक झालं. हो 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 ओव्हर मॅडम. थिंकिंग होते. ओव्हर थिंकिंग हो जिथे झाली हो. तिथे चक्र ब्लॉक झालं समजून जायचं. आणि मॅडम मला जे आधी ते करायचं ना ते घडायचं, काही दिवसांनी घडायचं, काही महिन्यांनी घडायचं ते, पॉवर पण ऑफ थर्ड आय घडायचं. चक्र. हा, होतच पॉवर नाही ऑफ थर्ड मॅडम. आय चक्र. स्वप्न सुद्धा आठवण, हा, आणि स्वप्न सुद्धा आठवण नाही राहत, काहीच नाही होत आहे मॅडम आता माझ्याकडनं. आता मेडिटेशन करा ना मॅडम, मेडिटेशनने खूप सुंदर रिझल्ट येते. पुन्हा जिथे होते त्याच्यापेक्षा बेस्ट आयुष्य बनवा. मी सांगितलं ना, आता तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी जर इंटेन्शन असे विश बॉक्स तयार केले जाते रेकी लेवल 2 मध्ये. हे असे हम्म. विश बॉक्स तयार करून हे झाली तुमची इच्छा. तुमची इच्छा लिहायची आहे, तिथे विश बॉक्स तयार करायचंय. कोणाही साठी करता येते, तुमचे मुलं, आणि त्याला 20 मिनिटं हिलिंग करायची असते. ठीक आहे, हे माझ्या मुलांसाठी लावलं, हे मी माझ्या पैशांसाठी लावलं. असे विश बॉक्स तयार केले जाते. अच्छा. कसे करायचे मॅडम ते सांगाल ना? नाही, ते तुम्ही सेकंड लेवलला सांगते. मी सेकंड लेवलला ऍडमिशन घ्या समोर तरच सांगता येईल, असं नाही याच्यामध्ये नाही अच्छा सांगत. अच्छा. अच्छा ठीक आहे मॅडम. टेन्शन मुळे वगैरे होऊ शकतो का जास्त टेन्शन थोडं? कशाला घ्यायचं टेन्शन, जायचं तर आहेच ना आपल्याला इथून, कशाला टेन्शन घ्यायचं. मॅडम होते आलो मॅडम आपण, बघा टेन्शन. आलो आणि जाण्यापर्यंत आलो तो टाइम आणि जाण्याचा टाइम आपल्याला माहित नाही, पण जाणार आहे आपण हे नक्की माहित आहे. मग याच्या मधात जे काही बरोबर. आपल्याला भेटते, जेवढ्या काही गोष्टी भेटून राहिल्या, कूलरची हवा, एसीची हवा, फिरायला जाणं, जे काही भेटून राहिलं, एनिवन, मुलांचं सुख, नवऱ्यांचं सुख, रिश्तेदार, फिरायला जाणं, असं समजायचं हे काहीही सोबत घेऊन जाणार नाही. भेटलं नाही एवढ्या सगळ्या गोष्टी, मग खुश व्हायचं, याचा आनंद घ्यायचा आणि मग या दरवाजापर्यंत जाऊन सरळ चाललं जायचं. मग टेन्शन घ्यायचं नाही. हो मी पण त्यातलीच होती, मी घेत नाही आता. हो मॅडम. संबंधित अंग, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाडी, संस्था इत्यादी. जे काही सायनांचे प्रॉब्लेम होतात, नाकाचे प्रॉब्लेम होतात, डोक्यांचे प्रॉब्लेम होतात, कानाचे प्रॉब्लेम होतात, हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होते. ठीक आहे. हो जर कुणाला चष्मा लागला असेल ना, कुणी जर हिलिंग केलं ना कंटिन्यू 3 महिने, त्याचा चष्मा पण निघू शकते. अच्छा. रंग हो नीला आहे, रंग नीला आणि कार्य अंतप्रेरणा ओ इच्छाओं का चक्र. इच्छा म्हणजे तुमच्या इच्छा, या हो तुमच्या नीला. मुलांच्या. माझं हसबंड असे असावे, माझे मुलं असे बनावे, ह्या आपल्या इच्छा झाल्या ना. मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. आपल्या काय, आपल्या तर आपल्या घरी कूलर पाहिजे, फ्रीज पाहिजे, आपल्या इथपर्यंतच अटकून आहे आपण. आपण पुढचा विचारच करत नाही का आपल्यासाठी बी खूप काही आहे भविष्यात बनायला. आपलं वय नाही झालंय. आमच्या रेकीमध्ये आम्ही ज्यांच्याकडे केलं ना, 56 वयाची मॅडम होती, 56. आणि त्या 56 वयाच्या मॅडमनी, त्या खूप हुशार होत्या, त्यांच्या हसबंडनी त्यांना काहीच करू दिलं नाही. म्हणून त्या फक्त रिग्रेट, फक्त चालू होतं त्यांचं. माझ्या म्हणजे मी काहीच नाही केलं बाबा माझ्या आयुष्यामध्ये. त्या रेकी शिकून आज रेकी क्लास घेत आहेत. 56 वर्षाची बाई आज महिन्याला 4 ते 5 लाख रुपये कमवत आहे. विचार करा. म्हणजे तुम्ही, आपण ठरवलं ना तर सगळंच काही होते. नाही ठरवलं तर मग भांडे घासा, स्वयंपाक करा, जेवानं झोपा आणि विचार करा बाकी खाली वेळात. एवढं काम तर दिलंच आहे आपल्याला देवानं, आणि देवापेक्षा बी आपण आपल्यासाठी मागितलंच आहे. स्वतःसाठी वेळ द्यायचा तो आता इथून आपणच पुढे. मागितलाय. खाली वेळ आहे, या आता पटापट विचार, या टाइम आहे, माझा टाइम झालाय तुमचा, असं असते ते. सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र सुद्धा म्हणते याला. ठीक आहे. हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, आध्यात्मिक प्रगती होते. सहसा लवकर होत नाही, खूप वर्ष लागते हे चक्र ऍक्टिव्ह व्हायला. ठीक है। सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है। निर्विकार, कोई भाव नाही. जे लोक समर्पण करतात ना, त्यांचं सुपर ऍक्टिव्ह आहे हे क्राऊन चक्र, समजून जायचं. सुपर ऍक्टिव्ह म्हणजे जे आध्यात्मिक वाले लोक,
त्यांनी ना लग्न केलंय किंवा कोणी लग्न केलंय तरी त्यांनी सगळ्या घराचं समर्पण करून नातेवाईकांचं जसं तथागत गौतम बुद्ध एक्झाम्पल. ठीक आहे. हा थोडक्यात त्याग केलाय. हा त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय. मोह सगळ्याच आत्ता गोष्टींचा. दीप भव का म्हटलंय त्यांनी की तुम्ही स्वतःचा प्रकाश तुम्ही स्वतः बना. नाही तर मग मला माझ्या हसबंडनी पाणीपुरी खायला नेलं नाही तर मी दुखी होऊन बसते. असं नाही, पैसे आपल्याच जोडायत जायचं ना खाऊन यायचं. वाट नाही पाहायची. हा मग मी तेच तर सांगते, प्रॅक्टिकली लाईफ जगाची. खरं म्हणजे मी तेच सांगते पण प्रॅक्टिकली बरोबर. लाईफ जगा. आपल्याच जवळ आहे सोल्युशन. खरंच मॅडम बरोबर आहे. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है, निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नाही, शून्यता की स्थिती, अंतर्ज्ञान. बघा एखादा आध्यात्मिक व्यक्ती बसला असला तर किती मोजकं बोलतो ना आपण, त्याला 10 प्रश्न विचारतो आपल्या लाईफचे. मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो एकाच शब्दामध्ये उत्तर देतो. एव दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिती है. जेव्हा तुम्ही हे चक्र ऍक्टिव्ह होतं ना किंवा डीप मेडिटेशन लेवलमध्ये जाताना अखंड ब्रह्मांड तुम्हाला दिसते तुमच्या समोर. कुठं जायची गरज नाहीये, तुमच्याच घरी तुमच्याच शरीरामध्ये आहे. संबंध अंग उपरी दिमाग दाई आग पिनियल ग्रंथी रंग जामुनी कार्य आध्यात्मिक प्रगती. ज्यांचं हे चक्र ब्लॉक असतं, जे मेंटली डिस्टर्ब आहे ना, जे ब्लॉक जे पागल झालेले लोक असतात ना, त्यांचं हे चक्र पूर्ण ब्लॉक असते. ठीक आहे. आणि दाई आग याची डोळ्याचे जे प्रॉब्लेम येतात, पिनियल ग्रंथी रंग याचा जामुनी आहे आणि प्रगती आध्यात्मिक. आणि हा बॅक साईडचा जो छोटा दिमाग म्हणते ना त्याला रिलेटेड. बघा आपण इथं ओव्हर थिंकिंग करतो ना, डोकं इथं दुखते मागच्या साईडला होते ना, मेंदू. हा त्यालाच. रंग जामुनी कलरचा रंग आहे. आणि मी तुम्हाला याचा ऑडिओ पाठवेल, आज नाही पाठवत, उद्या पाठवते, 2 दिवसचा क्लास उद्या पाठवते. आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू त्याला 21 दिवस पर्यंत करा मेडिटेशन. आणि 3 महिन्यात तुमचे ऍक्टिव्ह होईल मी सांगू शकत नाही, कारण सेकंड लेवल मास्टर लेवल मध्ये एवढे 100% ऊर्जा आणि जे सिम्बॉल असतात ते सिम्बॉल ड्रॉ करायला लागते त्या चक्रावर. जेव्हा ते सिम्बॉल ड्रॉ करायला ना त्या चक्रावर ते एनर्जी ऍक्टिव्ह होते. एनर्जी जेव्हा ऍक्टिव्ह होते ना ते चक्र लगेच ऍक्टिव्ह होते. ठीक आहे. खूप सुंदर मॅडम, रिझल्ट आहे रेकीचा. तुम्ही आज्ञा चक्राचं हे काय आहे शब्द? ओम आणि इथला ओम. आणि क्राऊन चक्र? मी ताई जे ऑडिओ पाठवलं ना त्या ऑडिओ मध्येच आहे. कुठे तुम्ही डिस्टर्ब नका होऊ असे. हा ऑडिओ येईल ना, आणि तुम्हाला मनाचं बी नाही, तुम्ही मनानं तर डिस्टर्ब व्हा ना उलट. एकाच वेळेस एका याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कराल ना तर ती गोष्ट चांगली होईल. जसं तुम्ही चक्राकडे कॉन्सन्ट्रेशन कराल ना तर चक्र ऍक्टिव्ह होईल ना. जे उच्चारण करत आहे ते ऑलरेडी कानावर पडूनच राहिले, ते ऑडिओ लावला तर असं असते. म्हणून सांगते. आणि पीडीएफ पाठवणार आहे मी, वाचून घ्यायचं एकदा, चांगलं आहे ना, म्हणजे अजून कळते. आणि नाही कळलं तर उद्या विचारा, उद्या पुन्हा सांगते, कारण मला थोडं आतमधून बोलायला आज कळून नाही आलं. डीजे बसलाय, डीजे असं अजूनही वाजून राहिलं. गाणे बी येऊन राहिले, होतं मॅडम तसं. डीजे वाजून राहिला ना, गाणे बी येऊन राहिले असे तोंडावर.